चला, गुड इव्हिनिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? फक्त मला एकदा सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? फक्त एकदा कन्फर्मेशन द्या, आपण लगेच लेक्चरला सुरू करूया. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस ऑर नो. चॅटबॉट मध्ये येतंय का कमेंट करता? कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता, तर थोडासा इश्यू आहे, टेक्निकल प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं कालचा इश्यू जो असेल आज सॉल्व्ह झाला असेल. ऋषिकेश येतोय म्हणताय, सूरज म्हणतायत येतो. चला, आणि काही टेक्निकल जर प्रॉब्लेम येत असेल तर लक्षात ठेवा, तो प्रॉब्लेम आम्ही दोघं तर सॉल्व्ह नाही करू शकत, परंतु तुम्हाला एक नंबर मी टाकलेला आहे त्या नंबरवरती जाऊन तुम्हाला कॉल करायचा किंवा मेसेज करायचा, ते तुम्हाला रिस्पॉन्स करतील. भले तुम्ही कुठलाही आवाज नसेल येत किंवा तुमचा टेक्निकल म्हणजे कमेंटचा इश्यू असेल किंवा टेक्निकल दुसरा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही त्यांना डायरेक्टली मेसेज करू शकतात. तुम्हाला नंबर शेअर केलाय, देवेंद्र सर म्हणून आहेत त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक, तर आपण आजचं जे लेक्चर आहे जे की आजच्या कृषी घटक ह्या जे बॅच असेल याचं दुसरं लेक्चर आहे. ॲग्रोनॉमी मध्ये काल आपण पाहिलं होतं की जे की आपलं ॲग्रोनॉमी विषय आहे, म्हणजे जो कृषी शास्त्र आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की हिस्ट्री म्हणजेच नेमके ॲग्रिकल्चरला सुरुवात कुठून झाली, कशा प्रकारे सुरुवात झाली होती, आणि कुठले कुठले क्रॉप्स जे असतील ते क्रॉप्स नेमकी लावण्यास कधी कधी सुरुवात झाली, त्याचे इयर आपण पाहिले होते. त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की नेमके ॲग्रिकल्चरचा आपल्या इंडियामध्ये नेमकी कशा पद्धतीने सुरुवात झाली, नेमके कुठले कुठले डिपार्टमेंट्स होते, त्याच्यानंतर कुठल्या इन्स्टिट्यूट्स कधी स्थापन झाल्या ते आपण पाहिलं होतं. आणि थोडक्यात शेवटची स्लाइड जी पाहिली होती ते ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकी काय किंवा ॲग्रिकल्चर सायन्स म्हणजे नेमकी काय असते हे आपण पाहिलं होतं. आजच्या भागामध्ये आपण ऍक्च्युअल ॲग्रोनॉमीला आपण सुरुवात करतोय. ॲग्रोनॉमीला आपण सुरुवात करतोय एकदम सिंपल अशी डेफिनेशन पासून आपण सुरुवात करतोय की डेफिनेशन काय असेल ॲग्रोनॉमी म्हणजे नेमकी काय, तर तिथपासून आपण सुरुवात करणार आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला मी ॲग्रिकल्चर सांगितलं होतं ॲग्रिकल्चर मध्ये सांगितलं होतं हे एक सायन्स आहे, ही एक प्रॅक्टिस आहे, म्हणजे ही एक कला आहे, ही एक सायन्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही तुमचे ॲनिमल्स असतील त्या ॲनिमलची केअर करतात किंवा ॲनिमलचे डिसीज किंवा ॲनिमलचे बद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की ॲग्रिकल्चरमध्ये सॉइल सायन्स म्हणजे मातीची काळजी कशी घ्यायची ते आपण शिकणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं जे काय अलाइड बिझनेसेस असतील, म्हणजे जे आपले जे उद्योगधंदे असतील ज्याला आपण अलाइड बिझनेस म्हणतो शेती रिलेटेड जेवढे काय उद्योगधंदे असतील त्याच्याबद्दल माहिती घेणे किंवा त्यांचं स्टडी करणे, याला आपण काय म्हटलं होतं, ॲग्रिकल्चर म्हटलं होतं. मग नेमके ॲग्रोनॉमी म्हणजे नेमकी काय असते, तर ॲग्रोनॉमी म्हणजे काय, तुमच्याकडे असलेली जी शेती असेल तुमच्याकडे असलेली जी शेती असेल, म्हणजे जर समजा तुमच्याकडे 1 एकर जर जमीन जर असेल, 1 एकर जमीन आहे, आणि ह्या 1 एकर मध्ये तुम्हाला वर्षभरात ज्याला आपण क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो ते पुढे येईलच. हे पुढे ज्यावेळेस आपले हे जे लेक्चर्स असेल जसे जसे पुढे येईल तसे तसे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. जे काही क्रॉपिंग पॅटर्न मांडल्यानंतर तुम्ही वर्षभरात कोणकोणते पिकं घेणार आहेत, त्यांची जे काही सिक्वेन्स आहे, कोणते कोणत्या पिकं घेणार आहेत, खरीप मध्ये कोणते घेणार आहे, रबी मध्ये कोणते घेणार आहे, त्याच्यानंतर जायद सीझन मध्ये कोणते घेणार. जायद म्हणजे उन्हाळी पिकं कोणते असतील तुमचे, खरीप समजत असेल, रबी समजत असेल, आणि जायद जर समजत नसेल तर उन्हाळी लक्षात ठेवायचं, म्हणजेच तुमचा समर सीझन असतो. तर हे जे तुम्ही एक प्लॅन बनवतात प्लॅन कशानुसार बनवतात, तुमच्याकडे असलेले जे रिसोर्सेस असतील त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन बनवतात म्हणजेच तुम्ही काय करतात, तुमच्याकडे असलेली जी जमीन असेल त्याच्यावरती कुठले कुठले पिकं घ्यायचे. बरं, एकदा पीक ठरलं, त्या पिकाला लागणार पाणी किती असेल, वॉटरची मॅनेजमेंट तुम्ही करणार आहे. त्या पिकाला खतं कोणते द्यायचे म्हणजे फर्टिलायझर कोणते द्यायचे ते तुम्ही मॅनेजमेंट करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर येणाऱ्या पेस्ट जे असतील म्हणजे जे कीटक असतील किंवा जे रोग असतील यांचं तुम्ही नियोजन करणार आहे. याला कोणते औषध मारायचे याचं मॅनेजमेंट तुम्ही करणार आहेत. म्हणजेच ॲग्रोनॉमी म्हणजे काय, तुमच्याकडे असलेली जी शेती असेल त्या शेतीचं व्यवस्थितपणे मॅनेजमेंट करणे, म्हणजेच तुम्ही काय म्हणणार, त्याला ॲग्रोनॉमी म्हणणार आहे. आणि हा ॲग्रोनॉमी जो शब्द असेल हा ॲग्रोनॉमी शब्द 2 ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे. ॲग्रॉस म्हणजे तुमचं फील्ड, ज्याला आपण शेती म्हणणार आहे. ॲग्रॉस म्हणजे काय, शेती किंवा शेत, आणि नॉमस म्हटल्यानंतर काय, टू मॅनेज. नॉमस म्हटल्यानंतर काय, टू मॅनेज. आता बरेच जण ज्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न अतिशय चिल्लर आहेत बरं का, हे प्रश्न अजिबात विचारले जात नाही. बरेच जण हे पाठ पण करत बसतात हा कोणता वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे का लॅटिन वर्ड आहे का कुठला वर्ड आहे.
हे पाठ करत बसू नका. याचं कारण असं, कारण हे प्रश्न आता यायचे बंद झालेले आहेत. आता तुमचे जी लेवल असेल ती खूप जास्त वाढलेली पा. MCR असेल, कृषी सेवक असेल, AFO असेल, हे क्वेश्चन्स डायरेक्टली आपल्याला बंद दिसतात. हा, एखादा अर्धा जर विचारला तर विचारू शकतात, पण शक्यतो असे प्रश्न विचारत नाही पा. तर ॲग्रोनॉमी जे वर्ड असेल ह्या 2 वर्ड पासून बनलेले आहेत. हे दोन्हीचे दोन्ही वर्ड कोणत्या भाषेतले आहेत? ग्रीक भाषेतले आहेत पा. ग्रीक भाषेतले. त्याच्यापासून हा ॲग्रोनॉमी शब्द तयार झाला. म्हणजेच याचा अर्थ होतो फील्डला मॅनेज करणे. म्हणूनच मी अगोदर सांगितलं, तुमच्याकडे असलेली जी शेती असेल आणि तुमच्याकडे असलेले जे रिसोर्सेस असतील, तुमच्याकडे जे काही स्रोत असतील, पाणी किती आहे, तुम्ही तुमचा क्रॉपिंग पॅटर्न किंवा तुम्ही तुमचे शेतात कोणते पिकं घ्यायचे हे तुमच्याकडे असलेल्या स्रोतांवरती किंवा रिसोर्सेसवरती अवलंबून असतं. तुमच्याकडे जर पाणी जास्त असेल, पाण्याची कमतरता नसेल, तर तुम्ही सरळ सरळ चांगले म्हणजेच बागायती पिकं घेतात, म्हणजेच तुमचं ऊस घेतात किंवा हॉर्टिकल्चरचे पिकं घेतात. जर तुमच्याकडे पाणी जर कमी असेल तर तुम्ही ज्वारी बाजरी सारखे पिकं घेतात. म्हणजेच तुमचं मॅनेजमेंट तुमच्याकडे असलेल्या पाण्यावरती डिपेंड असेल पा. त्याच्यानंतर तुम्ही जर पिकं जे असतील पा, पिकं वेगवेगळ्या वाढीच्या स्टेजेस असतात पा. तुमचं पहिल्यांदा रोपटा असेल, त्याच्यानंतर तुमचं जे काही रोप असेल ते मोठं झालेलं असेल, त्याच्यानुसार तुमच्या खताची मात्रा ठरली जाते. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्याकडे असलेले जे रिसोर्सेस असतील, म्हणजे जर तुमच्याकडे शेणखत जर जास्त असेल तर तुम्ही शेणखत टाकणार आहे, म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही मॅनेजमेंट करणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे असलेली जी शेती असेल त्याच्यामध्ये जे काही तुम्ही पिकं घेणार आहेत त्या पिकाची तुमच्याकडे असलेल्या रिसोर्स मधून काय करणार आहे? मॅनेजमेंट करणार आहे. याला मी काय म्हणणार आहे? ॲग्रोनॉमी म्हणणार आहे. याला काय म्हणणार आहे? ॲग्रोनॉमी म्हणणार आहे. सोप्या भाषेत तुमच्याकडे असलेल्या शेतीचं मॅनेजमेंट करणे. बस, लक्षात आलं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की येशू ख्रिस्तांच्या अगोदर आपल्या शेतीची सुरुवात झाली होती, म्हणजे 7500 वर्षापूर्वी आपले येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर ही शेतीची सुरुवात झाली होती पा. मग जर एवढ्या वर्षापासून जर सुरुवात आहे तर जे ऍग्रिकल्चर आहे किंवा जी आपली शेती आहे त्याचं मॅनेजमेंट तेव्हापासून चालत आलं असणार आहे. मग ॲग्रोनॉमीचे जे काही फादर असेल ते फादर कोण आहेत? पीटर डिक्रिसेंजी पा. पीटर डिक्री, आता याला तुम्ही म्हणता सर मराठीत सांगा. पीटर डिक्रिसेंजीचं नाव मराठीत सुद्धा पीटर डिक्रिसेंजीच आहे. पीटर डिक्रिसेंजीच आहे पा. हे जे पीटर डिक्रिसेंजी आहे हे ॲग्रोनॉमीचे फादर म्हटले जाते. का फादर म्हटलं जातं यांना? यांच्या अगोदर काय माणसं नव्हते का? यांच्या अगोदर काय ॲग्रोनॉमी मध्ये काम केलेलं माणसं नव्हते का? यांच्या अगोदर कोणी सायंटिस्ट होऊन गेला नाही का? यांच्या अगोदर सुद्धा ॲग्रोनॉमी मध्ये काम करणारे लोक होऊन गेलेत. पण प्रॉब्लेम असं इथून पुढे लक्षात ठेवायचं, कुठलाही फादर, कुठल्याही सब्जेक्टचा फादर हे तेव्हाच झालेला आहे ज्या वेळेस त्यांनी जे रिसर्च केले ते रिसर्च पेपर लोकांसमोर लिटरेचरच्या माध्यमातून आणले गेले, म्हणून लोकांना त्या गोष्टी कळल्या आणि तिथून पुढे ते जगामध्ये स्प्रेड झालं. आणि जगामध्ये एकदा स्प्रेड झाल्यानंतर त्यालाच म्हटलं जातं, त्या माणसांना फादर म्हटलं जातं पर्टिक्युलर त्या त्या विषयाचं. तसंच ॲग्रोनॉमीचे फादर आहेत, तसेच ॲग्रोनॉमीचे फादर आहेत. म्हणजे शेतीचं मॅनेजमेंट करणे, शेतीचं मॅनेजमेंट करणे त्यांनी केलं असं की त्यांच्याकडे जे असलेले रिसर्च असतील, त्यांच्याकडे असलेली जी शेती असेल त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट केलं. ते मॅनेजमेंट एका पुस्तकात म्हणजे एका लिटरेचर मध्ये लिहून ठेवलं. त्याचं पुस्तकाचं नाव आहे ओपस रुरालियम कामोदारम. हे नाव आहे पा, ओपस रुरालियम कामोदारम हे नाव आहे. लक्षात आलं? ओपस रुरालियम कामोदारम. ह्या नावाला अजून एक दुसरं नाव आहे ओपस रुरालियम कामोदरम असं एक नाव आहे, किंवा त्यालाच दुसरा अजून एक शब्द रुरालियम कामोदा. किंवा आता याच्यामध्ये हे 3 नावं तुम्हाला दिसतात पा. हे 3 नावं याच्यापैकी कुठलंही नाव तुम्हाला पेपरला विचारू शकता, कुठलंही. पण असे सुद्धा प्रश्न आता बंद झालेले आहेत. असे एकदम सोपे सोपे प्रश्न विचारणार नाही. पण आपल्याला हे माहित असलं पाहिजे की ॲग्रोनॉमीचे नेमकी फादर काय. मग त्यांनी काय केलं, हे जे पीटर डिक्रिसेंजी असेल त्यांच्या अगोदरही जे लोक होते त्यांनी फक्त त्यांनी जे लावलेले जे शोध असेल, त्यांनी लावलेले जे काय मॅनेजमेंट असेल त्या मॅनेजमेंट व्यवस्थितपणे बुक्स मध्ये किंवा लिटरेचर मध्ये लिहून ठेवलेलं नव्हतं, म्हणून ते त्याच्या अगोदर फादर कोणी झालं नाही. पण पीटर डिक्रिसेंजीने काय केलं, त्यांनी जे मॅनेजमेंट त्यांच्या शेतामध्ये केलं ते व्यवस्थितपणे एका बुक्स मध्ये लिहून ठेवलं होतं. त्यांनी वापरलेल्या प्रॅक्टिसेस, त्यांनी वापरलेल्या पद्धती, शेती कशी करायची, त्याच्यानंतर सोईंग मेथड म्हणजे जी काय तुमची बिया असतील ते बी कसं लावायचं याच्या पद्धती, पाणी कसं द्यायचं याच्या पद्धती, कोणत्या स्टेजेसला पाणी दिलं पाहिजे याच्या पद्धती, या सगळ्यांचं लिखाण एका बुक्स मध्ये लिहून ठेवलं आणि तेच बुक्स जगासमोर आणलं. आणि जगासमोर आल्यानंतर शेती अशा अशा पद्धतीचं मॅनेजमेंट करू शकते हे जगाला कळलं, म्हणून त्यांना काय म्हटलं तर फादर ऑफ ॲग्रोनॉमी म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं तर फादर ऑफ ॲग्रोनॉमी म्हटलं जातं.
कृषी विज्ञानचे जे काही जनक आहेत ते पीटर डिक्रिसन जे आहेत, याचं कारण त्यांचं पुस्तक. त्यांचं पुस्तकाचं नाव काय? ओपस रुररियम कामोदारंपा, हे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? ॲग्रोनॉमी बेसिक पार्ट आहे पा एकदम. पुढे गेल्यावर अजून इंटरेस्ट येईल पा, नवीन नवीन गोष्टी कळतील. ठीक, इथपर्यंत क्लिअर आहे? उत्तर देत चला रे बाबांनो, सांगत चला, इंटरॅक्शन राहू द्या आपल्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, क्लिअर झालं. आता पुढे गेल्यानंतर पा, पुढचे आपल्या भारतामध्ये ॲग्रोनॉमीची कशा प्रकारे सुरुवात किंवा काही विशेष आहे का ॲग्रोनॉमी बद्दल? तर ॲग्रोनॉमी बद्दल फक्त एक आता जनरल नॉलेज म्हणून हे लक्षात ठेवा. हे खूप ज्यावेळेस तुम्ही PhD किंवा JRF SRF चे पेपर आहेत त्यावेळेस असे प्रश्न येतात, परंतु हे आपल्याला माहित असलं पाहिजे. इंडियामध्ये पा एक ॲग्रोनॉमी बद्दलची एक सोसायटी पा, ॲग्रोनॉमी बद्दल एक सोसायटी आहे. सोसायटीमध्ये जसं की आपण एखादी सोसायटी करतो, तिथं अनेक लोक एकत्र येतात, त्याच्यापैकी एखाद्याला चेअरमन वगैरे बनवतात. अशी एक सोसायटी आहे इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीची एक सोसायटी आहे पा. ही जी सोसायटी असेल 1955 ला स्थापन झाली. मग याच्यामध्ये कोण सदस्य आहेत? तर याच्यामध्ये जे लोक आहेत, जे मेंबर्स आहेत, ते सगळे सायंटिस्ट आहेत, सगळे शास्त्रज्ञ आहेत पा. चांगले चांगले शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये ते शास्त्रज्ञ काय काम करतात? ते जे शास्त्रज्ञ असतील वेगवेगळे ॲग्रिकल्चरचे रिसर्च ते करत असतात, किंवा जे रिसर्च होतात आपल्या भारतामध्ये, जे रिसर्च होतात ती कमिटी ते रिसर्च वरती ऑब्झर्वेशन ठेवते आणि त्याच्यापैकी चांगल्यापैकी जो रिसर्च असेल तो रिसर्च त्यांच्या एका जर्नलमध्ये, म्हणजे त्यांच्या एका पुस्तकामध्ये ते काय करतात? लॉन्च करतात. त्या पुस्तकाचं नाव आहे किंवा त्या जर्नलचं नाव आहे इंडियन जर्नल ऑफ ॲग्रोनॉमी. प्रत्येक MSc, आता आपल्या तिकडे MSc कशी होती आपल्याला माहिती आहे पा, परंतु जी काही MSc असेल पा, जे चांगल्या कॉलेजमधून करतात, ज्याला रिसर्च मध्ये पुढे जायचंय, त्याची एक इच्छा असते पा. ती इच्छा म्हणजेच काय? मी MSc केली, माझा जो थिसिस असेल तो थिसिस याच्यात पब्लिश झाला पाहिजे, अशी एक इच्छा असते. जो जेन्युइन असेल तो, बरं का. कारण आता आपल्याला माहिती की MSc कोणत्या पद्धतीने केली जाते, चॅट GPTचा कसा वापर केला जातो, या गोष्टी आपल्याला माहिती. पण जो ऍक्च्युअल जो MScचा थिसिस असेल, ज्याला वाटतं, त्याचं एक स्वप्न असतं पा प्रत्येक विद्यार्थ्यांचं, की मला इथं माझा रिसर्च गेला पाहिजे. तर हे ॲग्रोनॉमी जे असेल पा, इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी, ही ॲग्रोनॉमी सोसायटी 1955 ला स्थापन केली. त्याच्यामध्ये सगळे सायंटिस्ट लोकच आहेत. ते सायंटिस्ट लोक आपल्या भारतात जे काही रिसर्च होतात त्याच्यावरती ते कमिटी थ्रू एक चांगला रिसर्च निवडतात, आणि ते जे रिसर्च चांगले रिसर्च असतील ते एका प्रकाशन त्याचं करत असतात, एका बुक्सद्वारे किंवा एका जर्नलद्वारे. त्या जर्नलचं नाव आहे इंडियन जर्नल ऑफ ॲग्रोनॉमी. या सोसायटीचं हेडक्वार्टर कुठे आहे, म्हणजे मुख्यालय कुठे आहे? तर ते नवी दिल्ली IARI जी आहे पा, आपली इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे, जी पुसा कॅम्पस मध्ये पा, ती इथं आपलं या सोसायटीचं हेडक्वार्टर आपल्याला दिसतं पा, म्हणजे मुख्यालय दिसतं. ठीक, तर हे होतं आपलं थोडक्यात माहिती इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमीची. 1955 ला ती स्थापन झाली, हे लक्षात ठेवा. आता इथून पुढे महत्वाचा पार्ट सुरू होता, महत्वाचा. कारण आता ॲग्रोनॉमीचा हा बेसिक पार्ट इंट्रोडक्शन आपण पाहिलंय, की नेमकी ॲग्रोनॉमी काय असते, त्याची डेफिनेशन पाहिली, त्याचे जे असलेले फादर्स असतील ते आपण पाहिले, आणि सोसायटी बद्दल थोडीशी माहिती घेतली. आता इथून पुढचा जो पार्ट असेल हा एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असेल पा, अतिशय महत्वाचा. इथून पुढे समजण्याचा पार्ट जास्त आहे पा. क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स पहिला तुमचा मुद्दा आहे. पिकांचे वर्गीकरण का केलं जातं रे क्लासिफिकेशन? एक लक्षात पहिलं ठेवायचं बरं का, ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतो ना, त्यावेळेस आपल्याला डेप्थ मध्ये जाऊन नॉलेज असलं पाहिजे. याचं कारण असं, पेपरची लेवल कशी ठेवायची, काय ठेवायची, कोणाकडे पेपर द्यायचा, कसा लेवल राहील, याचा कधीच विचार करू नका. आपला अभ्यास त्या लेवलचा असला पाहिजे, पेपर कोणी घेऊ द्या. म्हणून आपल्याला थोडंसं डेप्थ मध्ये समजून उमजून सगळ्या गोष्टी करायच्यात, उगाच पळायचं म्हणून पळणार नाहीत पा. ठीक, तर क्लासिफिकेशन ऑफ हे क्रॉप्स याला पण आपण व्यवस्थित समजून, कारण हा जो टॉपिक असेल, ह्या टॉपिकला संपवण्यासाठी 3 ते 4 तास लागतात आपल्याला. 3 तास तरी कमीत कमी धरून चाला, 3 तास. हे 3 तास जे असतील याला मी डिवाइड केलेलं आहे त्यासाठी, कारण एकदाच जर 3 तास शिकवलं तुम्हाला काहीच लक्षात नाही. आजचा एकदम सिंपल असा पार्ट आहे, जो तुमच्या बॉटनिकल नेम्स वरती जे क्लासिफिकेशन ते आपण पाहणार आहेत पा. जास्त आपण मोनोकॉट डायकॉट पाहणं जास्त पाहणार नाही, याला डिवाइड केलेलं आहे, कारण ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ठीक, आता
मला सांगा की ज्यावेळेस तुमचे क्रॉप्स असतील पा, जगामध्ये अनेक क्रॉप्स आहेत, असे पण काही क्रॉप्स आहेत जंगलामध्ये की ते तुम्हाला त्याचे नाव अजूनपर्यंत जगाला माहित नाही पा, असे पण क्रॉप्स जंगलामध्ये आहेत. आता हळूहळू आपल्याला काही काही स्पेसिस दिसतात पा सापडताना. मग त्यावेळेस आपल्याला आपल्याला आज समजतं तिथं की ही नवीन स्पीसीज आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक्स या स्पीसीज बरोबर जमतात पा. मग त्याला आपण बॉटनिकल नेम वगैरे देतो. हे क्लासिफिकेशन ऑफ ए क्रॉप्स का महत्वाचं आहे याचं कारण पण आपल्याला समजलं पाहिजे. ते म्हणजेच काय, तुम्ही पहा एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. एखादी लायब्ररी पाहिजे, ही लायब्ररी, ह्या लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं तुमची दिसतात पा, अनेक. याच्यामध्ये सॉइल सायन्स असेल, ॲग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स असेल, ASDS असेल, त्याच्यानंतर तुमचे अजून दुसरे मेट्रोलॉजी असेल, असे दुसरे अनेक पुस्तक आहेत पा, अनेक पुस्तक आहेत. जर समजा मी जर असं केलं असतं 10 लाख पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि ह्या लायब्ररीत कसे पण मी तिथं टाकून दिलेले पुस्तक आहेत पा, कसे पण मांडलेले, त्याची अरेंजमेंट नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही, फक्त मांडलेले आहेत पा. मग इथं काय होईल, ज्यावेळेस 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 मला ज्यावेळेस मला ज्यावेळेस मला जर समजा सॉइल सायन्सचं पुस्तक पाहिजे आणि माझ्याकडे पुस्तकं किती 10 लाख, माझ्याकडे पुस्तकं किती 10 लाख, मला सांगा सापडायला सोपं जाईल का अवघड जाईल? अस्ताव्यस्त पडलेले आहेत, मला सापडायला सोपं जाईल का अवघड जाईल? तर 100% अवघड जाणार आहे. प्रॉब्लेम्स तयार होतील तिथं. किती वेळेस मी किती रात्रंदिवस जरी पाहत बसलो, 10 लाखात मला जे पुस्तक पाहिजे ते कसं सापडणार आहे? मग मला एक जर लायब्ररी आहे तर मी जर त्याची अरेंजमेंट चांगली जर केली, मी काय केलं, ॲग्रोनॉमीचे पुस्तक इथं ठेवले या साईडला, या कप्प्यामध्ये. याच्यामध्ये प्रॅक्टिकल बुक्स वरती ठेवले, थेरोटिकल बुक्स मध्ये ठेवले. त्याच्यानंतर तुमचे पुस्तकं जे असतील पा, जे तुमचे MCQ चे पुस्तकं इथं ठेवलेत पा. म्हणजेच मी काय केलं, त्याची अरेंजमेंट केली. जर मी अरेंजमेंट अशा पद्धतीने केली आणि मला जर ॲग्रोनॉमीचं कशाचं बुक पाहिजे, MCQचं, मी डायरेक्ट लायब्ररीत जाईन आणि MCQच्या सेक्शन मध्ये जाईन, तिथे ॲग्रोनॉमी पाहिल आणि त्याच्यानंतर ते पुस्तक मला सापडलेलं असेल. म्हणजेच मी इथं काय केलं, त्यांचं एक क्लासिफिकेशन केलं, मला अरेंजमेंट अशी केली की मला ते सापडायला सोपं जाईल. तसंच जगामध्ये पिकाची सुद्धा अरेंजमेंट केली गेलेली आहे. जगात एवढे सगळे पिकं आहेत, जेवढे सगळे तुमचे पिकं तरी कमीत कमी तुमचे पिकं असतील 2 लाख ते 3 लाखाच्या आसपास, पण जे ॲनिमल असतील ते ॲनिमल आहेत कमीत कमी तुमचे 10 लाखाच्या आसपास पा, 10 लाखाच्या आसपास. मग जरी समजा 2 लाख जर पकडले तर 2 लाख नेमकी कोणते पिकं कशात टाकायचे, काय टाकायचे, याच्यासाठी तर क्लासिफिकेशन पाहिजे. मग क्लासिफिकेशन आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर क्लासिफिकेशन म्हणजे नेमकी काय, तर ज्या वेळेस तुमचे जे असलेले वेगवेगळे जे क्रॉप्स असतील त्याला व्यवस्थितपणे अरेंजमेंट करणं आणि त्याच्या बॉटनिकल नेम नुसार असेल, त्याच्या स्पेसिस नुसार असेल, जीनस नुसार असेल, जे कॅरेक्टर्स नुसार असतील, त्याला व्यवस्थित मॅनेज करणं किंवा अरेंजमेंट करणं, याला मी काय म्हणणार आहे, क्लासिफिकेशन म्हणणार. याला काय म्हणणार आहे, क्लासिफिकेशन म्हणणार आहे. पहा लक्षात ठेवा, याला क्लासिफिकेशन म्हणणार. मग आता मला क्लासिफिकेशन ऑफ ए क्रॉप्स किंवा त्याच्यामधला क्लासिफिकेशन हा पॉइंट समजला. याच्यामध्ये झालं असं की सर तुम्ही म्हणतात 2 लाख प्लांट्स आहेत. किती प्लांट्स आहेत? 2 लाखाच्या आसपास प्लांट्स आहेत पहा. याच्यामध्ये जे सगळे काही जगात सापडणारे प्लांट्स असतील, जगात जेवढे काही प्लांट्स सापडतात त्याच्यामध्ये एक किंगडम बनवला आणि त्या किंगडमला नाव दिलं प्लांटिंग. काय नाव दिलं? प्लांटिंग. म्हणजे जगात सापडणारे कुठलेही क्रॉप्स असू द्या, कुठले, ते सगळे कोणत्या किंगडम मध्ये येईल? प्लांट. म्हणजे मला जर एखादं प्लांट शोधायचं असेल तर मी पहिला किंगडम कोणता? प्लांट. मी जर समजा एखादा ॲनिमल सापडायचं असेल तर मी त्याच्यासाठी एक किंगडम पाहिल, त्याचं नाव आहे ॲनिमिलिया. त्याचं नाव का? ॲनिमिलिया. म्हणजेच मला जर प्राण्यांबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी ॲनिमिलिया मध्ये जाईल. मला जर प्लांट विषयी जर माहिती पाहिजे असेल, म्हणजे क्रॉप्स विषयी माहिती असली पाहिजे, पिकांविषयी, तर मी किंगडम कोणत्यामध्ये जाईल? डायरेक्टली प्लांटी या किंगडम मध्ये जाईल. मग आता मला तर समजलं की सगळेचे सगळे प्लांट या किंगडम मध्ये, पण मला सांगा सगळेचे 2 लाख जर त्याच्यात टाकले तर त्याच्यात पण मॅनेजमेंट होणार नाही. मग त्याच्यासाठी हे जे प्लांट असतील, ह्या प्लांटला 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. हे जो तुमचा प्लांट हा जो किंगडम आहे याला 5 कॅटेगरीमध्ये टाकलं. पहिली कॅटेगरी टाकली अल्गी. तुमचं जे शेवाळ असेल ते, जे शेवाळ कुठं सापडतं? तुमच्या
दलदलीच्या प्रदेशात, समुद्रात असेल, पाण्याच्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, अल्गी दिसते, ज्याला लोअर प्लांट्स म्हटलं जातं पा. लोअर प्लांट्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जे बॉडी असेल पा, जी काय आपल्याला बॉडी जी दिसते प्लांट्सची पा, त्याला फांद्या दिसतात, त्याला फुलं फळं दिसतात, म्हणजे डेव्हलप झालेली दिसतात पा. तसं शेवाळमध्ये आपल्याला दिसत नाही, म्हणजेच ते कसे लोअर प्लांट्स आहेत. मग त्याच्यामध्ये जे काही अवयव असतात प्लांट्सचे ते अवयव डेव्हलप झालेले नसतात, म्हणून त्याला आपण लोअर प्लांट्स म्हणतो पा. म्हणजेच जे अल्गी असेल ती पा, म्हणजेच काय शेवाळ पा. ठीक, त्याच्यापेक्षा थोडे डेव्हलपमेंट झालेले जे की जमिनीवरती अर्धजल वनस्पती ज्याला म्हणतो ब्रायोफाइट्स जमिनीवर उगवतात, पण प्रजननासाठी पाण्याची गरज त्यांना भासते पा. म्हणजेच त्यांच्यात रिप्रोडक्शन जर व्हायचं असेल तर त्यांना पाण्याची गरज असते. म्हणजे अल्गीपेक्षा थोडी डेव्हलपमेंट झालेले असे प्लांट्स कशात येतात, ब्रायोफाइट्स मध्ये येतात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी डेव्हलपमेंट झालेले कोणत्या कॅटेगरीत येतात, टेरिओफाइट्स मध्ये येतात. याच्यामध्ये थोडेसे ब्रायोफाइट्स पेक्षा डेव्हलप ते झालेले असतात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा अजून डेव्हलप झाले म्हणजे पानं फुलं त्याच्यापेक्षा व्यवस्थित दिसतात टेरिओफाइट्स पेक्षा, ते कशामध्ये येतात, जिम्नोस्पर्म मध्ये येतात. आणि त्याच्यानंतरची कॅटेगरी जी आपल्याला शिकायची ती म्हणजेच कोणती, अँजिओस्पर्म. याच्यामध्ये सगळे डेव्हलप झालेले प्लांट्स येतात, त्याला म्हटलं तर हायर प्लांट्स. सर हे प्लांट कसे असतात, याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर सीड दिसतं, प्रॉपर त्यांच्या फांद्या दिसतात, प्रॉपर त्यांचे अन्ननलिका दिसते, प्रॉपर त्यांच्यामध्ये फ्लोएम झायलेम हे सगळे दिसतात, रूट्स दिसतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ते सगळे कशामध्ये येतात, अँजिओस्पर्म मध्ये येतात. त्याला म्हटलं तर हायर प्लांट्स. त्याला काय म्हटलं तर हायर प्लांट्स. त्यालाच मराठीतून म्हणला तर उच्चतम वनस्पती. उच्चतम वनस्पती म्हणजेच त्याच्यामध्ये सगळे पार्ट तुम्हाला जे काही फील्ड क्रॉप्स मध्ये म्हणजे ज्वारी दिसते, बाजरी दिसते, मका दिसते, तुमचे हॉर्टिकल्चर क्रॉप्स दिसतात, हे सगळेचे सगळे जेवढे काही आपण ऍग्रिकल्चर मध्ये शिकतो किंवा जेवढे काही आपण डिप्लोमा मध्ये शिकतो ते सगळे कुठे येतात, अँजिओस्पर्म मध्ये येतात. म्हणून आपल्याला ही कॅटेगरी शिकवायची. वरच्याबद्दल पण थोडी माहिती पाहिजे, पण याच्यावरती क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस खूप कमी असतात. इथं विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. का, कारण आपलं ॲग्रोनॉमी जे काही सब्जेक्ट आहे ते सगळा डिपेंड इथे आहे. आपलं जे हॉर्टिकल्चर जे काही सब्जेक्ट आहे ते सगळं इथे आहे. लक्षात आलंय. तर हे अँजिओस्पर्म आहे, ज्याच्यामध्ये तुमचे हायर प्लांट म्हणजे उच्चतम अशा वनस्पती तुमच्या तिथे येतात, ते म्हणजे हायर. आणि सगळ्यात लोएस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलाच पार्ट असं डेव्हलप झालेलं दिसत नाही ते म्हणजे लोअर प्लांट्स म्हणून ते असतात कोणती, शेवाळ. क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स जनरल माहिती समजली का, पटापट उत्तर द्या, इंटरॅक्शन हवंय. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का, अँजिओस्पर्म पर्यंत म्हणजेच तुमच्या उच्चतम वनस्पती बरोबर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. व्यवस्थित फक्त लक्ष देऊन ऐका, तुम्हाला कुठलाच पॉईंट राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो. कुठलाच पॉईंट राहणार नाही तुमचा, सुटणार पण नाही पॉईंट, कारण मी पॉईंट्स तसे लिहून आणलेले, कुठला पॉईंट सुटणार नाही. ठीक, पुढे गेल्यानंतर आता मला एवढं तर कळलंय सर, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्लांट मधला बॉडी मधला पार्ट डेव्हलप नाही ते सगळे अल्गी म्हणजेच लोअर प्लांट मध्ये येतात. आणि त्याच्यानंतर मला एवढं समजलं की सगळे डेव्हलप झालेले पार्ट ज्या वनस्पतीचे आहेत ते कुठे येतात, अँजिओस्पर्म मध्ये म्हणजे उच्चतम वनस्पतीमध्ये येतात. ठीक, आता मला स्टडी कशाचा करायचा आहे, मला स्टडी करायचा याचा, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट असेल. पण त्याच्या अगोदर थोडं आपण एक डायग्रामचे, आता याची मराठी मी टाकलेलं नाही, तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगतो. हे इम्पॉर्टंट पण नाहीये, मी तुम्हाला तरी पण समजेल अशा भाषेत मी सांगतो. पहिलं आपण काय पाहिलं होतं की जेवढे काही 2 लाखाच्या आसपास जगामध्ये प्लांट असतील ते कुठे येतात, प्लांटी या किंगडम मध्ये येतात. सगळेचे सगळे येथे येतात. सगळे ओळखण्यासाठी आपण 5 कॅटेगरी केलत्या. त्याच्यातली पहिली कॅटेगरी होती अल्गी. पहिली कॅटेगरी कोणती होती, अल्गी. या ब्रायोफाइटच्या अगोदर अल्गी होती, ज्याला आपण काय म्हटलं होतं, शेवाळ म्हटलं होतं. शेवाळला तुम्हाला कधी दिसलं का, रूट फुटलेले दिसले का, पण ती एक प्लांट आहे, हे लक्षात ठेवा. ते शेवाळ म्हणजे तुमचं एक क्रॉप आहे किंवा प्लांट आहे ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे बॉडी पार्ट डेव्हलप झालेले नाहीत, म्हणून त्याला लोअर प्लांट्स मध्ये टाकलेलं आहे. बरोबर. त्याच्या पुढची कॅटेगरी कोणती होती, ब्रायोफाइट्स. आता ब्रायोफाइट्स आणि त्याच्यानंतर शेवाळ याच्यामध्ये काय नेमकी डिफरन्स आहे याच्यामध्ये डिफरन्स असा आहे फक्त, याच्यामध्ये शेवाळ आणि ब्रायोफाइट्स हे दोन्ही पण सेमच असतात, तसं असं जास्त डिफरन्स नाही. दोघांमध्ये पण बॉडी पार्ट जे असतील ते जास्त डेव्हलप नसतात. फक्त इथं जे असते याच्यामध्ये
तुमचं शेवाळ जे असते हे ब्रायोफाइट्स मध्ये येणाऱ्या वनस्पती शेवाळपेक्षा थोड्याशा लो लाईंग असतात, म्हणजे थोड्याशा आपले स्पोर्स वगैरे डेव्हलप करतात पा, बाकी याच्यामध्ये बॉडी पार्ट्स एवढे डेव्हलप नसतात पा. ठीक. त्याच्या पुढचा पार्ट मी सांगितलं होतं टेरिओफाइट्स, ब्रायोफाइट्स पेक्षा थोड्याशा डेव्हलप असतील. आता इथं लक्ष द्या व्यवस्थितपणे, व्यवस्थित मराठीवाले सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. टेरिओफाइट जे असेल पा, हे टेरिओफाइट्स मध्ये आपल्याला व्हॅस्क्युलर टिश्यू दिसतात. हे अशा प्रकारचे प्लांट. आता मला सांगा, याच्यामध्ये पानं दिसतात, याच्यामध्ये पान दिसलं का रे? पान नाही दिसत. याच्यामध्ये स्टेम दिसतं का? म्हणजे खोड दिसतं का? खोड पण दिसतं. याच्यामध्ये लक्षात ठेवा व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हटलं जातं. व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हटलं जातं म्हणजेच काय, याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे दोन्ही पण असते. म्हणजे सर मराठीतून सांगू शकतात का? सांगू शकतो. जे तुम्ही पाणी देताय, जे जमिनीतून पाणी रूट्स ओढून घेतात, म्हणजे जे मुळं असतील ते पाणी शोषून घेतायत, ते पाणी शोषून नेणारी जी काही नलिका असते, ज्याला आपण जलवाहिनी म्हणतो, त्यालाच इंग्लिश मधून झायलेम म्हणते. त्यालाच काय म्हणते? झायलेम म्हणते. आणि जे तुम्ही खताची मात्रा देतात, जे काही तुमचे न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये असतात, जे काही खत देतात, ते पूर्ण प्लांट्स मध्ये पसरवण्यासाठी एक अन्न नलिका असते, त्याला म्हटलं जातं फ्लोएम. त्याला काय म्हटलं जातं? फ्लोएम म्हटलं जातं. ज्यावेळेस झायलेम आणि फ्लोएम हे एकत्र येतात, त्यावेळेस त्याला एक टर्म यूज केली जाते, व्हॅस्क्युलर बंडल. काय म्हटलं जातं त्याला? व्हॅस्क्युलर बंडल म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि हे व्हॅस्क्युलर बंडल म्हणजेच आपल्याला या प्लांटमध्ये दिसतात टेरिओफाइट्स मध्ये, ज्याच्यामध्ये रूट्स असतात, ज्याच्यामध्ये याच्यापेक्षा थोडंसं डेव्हलप झालेलं आहे, याच्यापेक्षा थोडासा जास्त विकास, याच्यात पानं दिसतात, स्टेम दिसतं. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट असते, ते म्हणजेच काय, हे जे प्लांट असते, जेवढे काही प्लांट्स टेरिओफाइट्स या कॅटेगरीमध्ये येतात, ते सगळे सीडलेस असतात. याच्यामध्ये सीड तयार होत नाही, याच्यामध्ये बी तयार होत नाही. एवढाच फक्त फरक आहे. त्याच्यापेक्षा थोडेसे डेव्हलप असलेले प्लांट्स कोणते? जिम्नोस्पर्म. याच्यामध्ये मी सांगितलं अन्न वाहून नेणारी नलिका म्हणजे फ्लोएम पण असते, याच्यामध्ये पाणी वाहून नेणारी नलिका ती म्हणजे झायलेम पण असते. म्हणजेच ह्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल, या दोघांना मिळून काय म्हणतात? व्हॅस्क्युलर बंडल म्हणते. हे या प्लांटमध्ये प्रेझेंट असते. दुसरं, हे सीडलेस होतं, याच्यामध्ये सीड्स दिसतात, याच्यामध्ये बी दिसतं, असे हे जिम्नोस्पर्म मध्ये येतात. पण याचं जे सीड असेल हे डायरेक्ट डोळ्याने दिसतं, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कव्हर नसतं, डायरेक्ट सीड आपल्याला दिसतं पा. असे जे प्लांट्स असतील हे प्लांट्स म्हणजे जिम्नोस्पर्म. म्हणजे याच्यामध्ये पानं असतात, फुलं असतात, त्याच्यामध्ये खोड असते, त्याच्यामध्ये फांद्या दिसतात, त्याच्यामध्ये बी दिसतं, पण त्याचं बीला कव्हर नसतं. हे काय आहे? जिम्नोस्पर्म. आणि आपल्यासाठी महत्वाचं असतो ते म्हणजे अँजिओस्पर्म. ते म्हणजेच काय? अँजिओस्पर्म. याच्यामध्ये असं असतं, याच्यामध्ये पाणी वाहून नेणारी नलिका म्हणजे झायलेम असतो, याच्यामध्ये तुमचं अन्न वाहून नेणारी नलिका म्हणजे फ्लोएम असतो, याच्यानंतर याच्यामध्ये फांद्या असतात, याच्यामध्ये तुमचं फुलं असतात, फळं असतात, याच्यामध्ये सीड पण असतं. पण याचं जे सीड असेल, याचं जे बी असेल, हे बाजूनी कव्हर असतं, सर मला समजत नाही कसं काय कव्हर म्हणतात तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही आता म्हणताल गहू पाहिलाय तुम्ही, गहू, हे गहू सुद्धा एक फीड क्रॉप्स आहे, ते सुद्धा कशात येतं? अँजिओस्पर्म. मी काय सांगितलेलं आहे, तुमचे जेवढे फीड क्रॉप्स असतील, जेवढे तुमचे हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, ते सगळे कुठे येतात? अँजिओस्पर्म मध्ये येतात. तुम्ही गहू पाहिलाय, गव्हाचा कव्हर असतं का रे बाजूनी? गावामध्ये सगळं डिटेल शिकवण मी, कव्हरला काय म्हणते, ग्ल्यूम्स काय असते, काय सगळ्या गोष्टी, त्याची चिंता नका करू. त्याला कव्हर असतं की नाही? असतं. मका, त्याला कव्हर वरून तरी असतं की नाही? त्याचं टर्पल काढावं लागतं की नाही? काढावं लागतं. शेंगदाणा, त्याचं शेंग फोडावं लागते की नाही? कव्हर असतं की? असतं. याच्यामध्ये बदल फक्त एवढाच असतो, याचे जे सीड असते ते कव्हर केलेले असतात, ते सगळे कुठे येतात? अँजिओस्पर्म मध्ये येतात. तर हाच सगळ्यांमध्ये डिफरन्स आहे. सगळ्यात डेव्हलप असलेले प्लांट्स, सगळ्यात डेव्हलप म्हणजे ज्याच्यामध्ये फांद्या, फुलं, फळं, रूट्स म्हणजे मुळं, खोड, त्याच्यानंतर त्याचे असलेले व्हॅस्क्युलर बंडल्स, त्याच्यानंतर असलेले बिया, त्याला कव्हर, हे सगळे डेव्हलपमेंट आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये दिसतं? अँजिओस्पर्म मध्ये. असे जे पिकं असतील ते कोणत्या कॅटेगरीत येतात? अँजिओस्पर्म या कॅटेगरीत येतात. इथपर्यंत क्लिअर? जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल, आता जिम्नोस्पर्मचं जे एक्झाम्पल आहे पा, याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट म्हणू शकतात हे
जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट काजू, एखादा अर्ध एक्सेप्शन असेल पा याच्यामध्ये अँजिओस्पर्म. काजू तुम्हाला डायरेक्ट दिसतो की नाही? त्याला कव्हर दिसतं, वरून कव्हर असतं का तुम्हाला? डायरेक्ट दिसतं की नाही? दिसतं. कव्हर ज्याला नाही ते लक्षात ठेवा, कव्हर ज्याला नाही ते. ज्याला कव्हर दिसत डायरेक्ट तुम्हाला सीड दिसतं, डायरेक्ट सीड म्हणजे डायरेक्ट तुम्ही खाण्याच्या पर्पज साठी युज करता, ते कशात येतात? जिम्नोस्पर्म मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. डेट्स, हा ज्याला कव्हर नाही पा, डायरेक्ट कव्हर नाही, ते सगळे कुठे? इकडं. इकडे एक्सेप्शन असणार काही, 1 2 4. इकडे पण एक्सेप्शन असणार, असं नाही की बाबा 100%, पण एक्सेप्शन म्हणजे 99% ज्याला कव्हर आहे ते सगळे इथे येतात, आणि ज्याला इथं कव्हर नाही ते इथं जिम्नोस्पर्म मध्ये येतात. लक्षात आलंय? लक्षात आलंय का? इथपर्यंत क्लिअर आहे? हे सगळा पार्ट क्लिअर आहे का? प्रश्न याच्यावर खूप कमी असेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, हायर प्लांट्स कशात येतात? अँजिओस्पर्म मध्ये येतात, आणि सगळ्यात लोअर प्लांट्स कोणतं असतं? अल्गी असते. एवढे 2 पॉइंट जरी लक्षात ठेवले तर संपला विषय. व्हॅस्क्युलर बंडल काय असते, फ्लोएम काय असते, झायलेम काय असते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. ठीक, पुढे गेल्यानंतर मराठीवाल्याला पण कळाल्या असतील. मी मराठीच बोलतोय का, असं काही वेगळं बोलत नाही, आणि मी एकदम शेतकरी आहे, त्याच्यामुळे मला ते जे शब्द असतील, सरी, त्याच्यानंतर तुमचा बांध बीन सगळ्या गोष्टी माहिती, पुढे शब्द येईल पाते, त्या सगळ्या गोष्टी माहितीत. पुढे गेल्यानंतर आता पहा अँजिओस्पर्म काय असते. अँजिओस्पर्म मी सांगितले काय, हायर प्लांट्स सगळे येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे प्लांट्सचे पार्ट्स, सगळे कसे असते? डेव्हलप असतील, विकसित झालेले असतील, विकसित झालेले असतील. म्हणजे जेवढे तुमचे ऑलमोस्ट जेवढे फीड क्रॉप्स असतील, जेवढे हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, सगळे कुठे येतात? अँजिओस्पर्म मध्ये येतात. आता याच्यात पण 2 प्रकार पडतात, पा ते म्हणजेच काय? अँजिओस्पर्म मध्ये येणारे म्हणजेच हे असे प्लांट्स या अँजिओस्पर्म कॅटेगरी मध्ये येतात ज्याला फांद्या आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, रूट्स आहे, सगळे त्याचं सीड कव्हर केलेलं आहे, असे सगळे कशात येतात? अँजिओस्पर्म. पण याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात, एक पडतो मोनोकॉट आणि एक पडतो डायकॉट. एक दल आणि द्विदल असं आपण म्हणतो, किंवा एक बीज किंवा द्विबीज पत्री असं पण आपण त्याला म्हणतो. पा लक्षात आलंय? अँजिओस्पर्म मध्ये हे 2 प्रकार आहेत, मोनोकॉट आणि डायकॉट, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्पर्मॅटोफाइट म्हणजे काय? म्हणजे बीजोत्पादक वनस्पती म्हणजे नेमकी काय असते? स्पर्मॅटोफाइट नेमकी काय असते? त्यालाच मराठीतून बीजोत्पादक वनस्पती, त्याच्या नावात अर्थ आहे. पहा आता असे क्वेश्चन्स आपण खूप सारे चुकतो, महत्वाचा पॉइंट असेल पहा, हा पॉइंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. स्पर्मॅटोफाइटची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, किंवा जे मराठीवाले त्यांनी लक्षात ठेवा बीजोत्पादक वनस्पती, त्याच्या नावात अर्थ आहे बीजोत्पादक. पा म्हणजे नेमके काय? तुमचे असे फीड क्रॉप्स जे तुम्ही शेतामध्ये लावतात, असे फीड क्रॉप्स जे तुम्हाला सीड देतात, त्याच्यापासून सीडचं प्रोडक्शन होतं, किंवा त्या झाडाला किंवा त्या क्रॉपला सीड लागले जातात, याला मी काय म्हणेन? स्पर्मॅटोफाइट. सोपन साधं आहे. असे पिकं ज्या पिकामध्ये आपल्याला सीड दिसतं, किंवा जे पिकं आपल्याला सीडचं उत्पादन देतात, याला मी काय म्हणेन? स्पर्मॅटोफाइट म्हणेन. याला मराठीत काय म्हणेन? बीजोत्पादक वनस्पती म्हणाल. पा बीजोत्पादक वनस्पती म्हणेन. म्हणजे जेवढे काही तुमचे शेतातील पिकं असतील ज्याच्यापासून आपल्याला बी भेटतं, किंवा जो आपल्याला बीचं प्रोडक्शन देतो, त्याला मी काय म्हणेल? बीजोत्पादक वनस्पती म्हणेल, म्हणजे स्पर्मॅटोफाइट म्हणेल. पा लक्षात आलंय? तर हे अँजिओस्पर्म होतं. अँजिओस्पर्म मध्ये 2 कॅटेगरी पडतात, मोनोकॉट, डायकॉट, म्हणजेच एक दल आणि द्विदल, आणि स्पर्मॅटोफाइट म्हणजे जे असे पिकं असतात ज्या पिकांमधून आपल्याला बी किंवा सीडचं प्रोडक्शन भेटतं, त्याला मी काय म्हणेन? स्पर्मॅटोफाइट म्हणेन. हे क्लिअर झालं असेल? आता मला अगोदर पुढच्या स्लाइड मध्ये जाण्याच्या अगोदर एक सांगा, जर समजा एखादं क्रॉप आहे, एखादं तुमचं पीक आहे, किंवा एखादं तुमचं झाड आहे, मी असे अनेक जण आपण उभा आहेत, आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की समोर दिसणारं जे प्लांट असेल ते प्लांट मला मोनोकॉट आहे की डायकॉट आहे, हे मला बाहेरून इथूनच सांगायचं. त्याचं सीड पाहायचं नाही. सीड पाहिल्यानंतर मीही सांगेल, पण त्याचं सीड पाहायचं नाही. तुम्ही सांगू शकतात का? त्याच्या वेगवेगळ्या पार्ट्स मधून सांगू शकतात का? तर सांगू शकतात. मोनोकॉट कोणतं प्लांट आहे, डायकॉट कोणतं प्लांट आहे, म्हणजेच एकदल कोणतं प्लांट आहे किंवा द्विदल कोणतं प्लांट आहे ते सांगू शकतात. मग त्याचे कोणते कोणते पॉइंट्स आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजे. पहिला पॉइंट्स, तुम्ही एखाद्या प्लांट, शिवाजी म्हणतात लिव्स, बरोबर आहे, लिव्स, एवढ्या सगळ्या पॉइंट्स वरून तुम्ही सांगू शकतात ते जे प्लांट असेल
ते प्लांट एक बीजपत्री आहे का द्विबीजपत्री आहे, म्हणजे एकदल आहे का द्विदल आहे, हे तुम्ही सांगू शकतात. मोनोकॉट आणि डायकॉट मधला डिफरन्स तुम्ही या पद्धतीने ओळखू शकतात. कसा? पहिलं, तुम्हाला त्या क्रॉपचं जर सीड दिलं, तुम्हाला त्या क्रॉपचं बी दिलं, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. तुम्ही मकाचा बी पाहिले, मकाचे ग्रेन्स पाहिले, मकाचे दाणे पाहिले असतील तुम्ही. मकाचा दाणा असा असतो पहा आपल्या दातासारखा, त्याला कधी मध्ये असा पार्ट दिसला का रे? मध्ये पार्ट दिसत नाही, सगळा पूर्ण एकच दाणा दिसतो आपल्याला, एकच ग्रेन्स दिसतो. हे असतो तुमचा मोनोकॉट. हे कोण असतो? मोनोकॉट असतो. व्यवस्थित पहा बरं का. नंतर तुम्ही हरभरा पाहिला, हरभरा पाहिला, हरभराचं जर तुम्ही जर ग्रेन्स पाहिला किंवा दाना पाहिला तर तुम्ही अशा प्रकारचा पाहिला असेल, अशा प्रकारचा मधून अशी एक रेस गेलेली दिसते. ते सगळं डिटेल शिकवल मी ज्यावेळेस तुमचं पुढं पुढं जातो सीड मध्ये, त्यावेळेस मी सगळं सांगेल, त्याचं टेन्शन घेऊ नका. तसं सतीश सरने सांगितलंच असेल. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही जर समजा त्याच्यावरती ठोका मारला, तुम्ही सांगा मेज वरती जर तुम्ही जर प्रेस केलं, मेज वरती जर मारलं त्या ग्रेन्स वरती, तर तुमचा ग्रेन्स दोन भागात डिवाइड होतो का रे? नाही, त्याचा चुरा होईल, परंतु ते दोन भागात डिवाइड होणार नाही, हे लक्षात ठेवा. का? कारण तो सिंगल एकच आहे. पण जर तुम्ही हरभऱ्याच्या याच्यावरती जर मारले, जोरात जर मारलं, तर तुम्हाला ते दोन भागामध्ये डिवाइड झालेले असते, म्हणजेच तुमची डाळ तयार झालेली असते. पहा, ते असते तुमचे डायकॉट. ठीक असते डायकॉट. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा एखादं रूट दिलं, तुम्हाला जर एखादं तुमच्या हातात जर समजा एखादं प्लांट आहे आणि त्या प्लांटची रूट सिस्टीम म्हणजे त्याचे मुळ जर समजा फायब्रस असतील, फायब्रस म्हणजे काय? कांदा पाहिला ना तुम्ही, कांदा वरती मुळ असतात पहा. कांद्याचे मुळ कसे असतात? वरती असे केसांसारखे असतात पहा. तसे जर मुळ असतील त्याला म्हटलं तर फायब्रस रूट सिस्टीम. तसे जर मुळ असतील तर काय म्हटलं तर ते कोण असतं? मोनोकॉट असतं. ते काय असतं? मोनोकॉट. त्याच्यानंतर तुम्ही कापूस पाहिला, कपाशी पाहिली, त्याच्यानंतर तूर पाहिली. तूर जर उपटायला गेलं तर तुम्ही मागे येऊन पडतात पहा. चिमटा लावलाय तुम्ही मागे पडतात. कापूस उपटायला गेलं तुम्ही मागे पडतात. कारण का? त्याची जी खोलवरती जी मूळ जाते ती अतिशय खोलवर जाते. त्याला म्हटलं तर टॅपरूट सिस्टीम, त्याला म्हटलं तर मराठीतून सोटमूळ पहा. त्याला काय म्हटलं तर सोटमूळ. ती जी असेल एकच रूट अशी जमिनीत खोलवर गेलेली असते आणि त्याला बारीक बारीक अशी मुळ असते पहा. त्याच्यावरून पण तुम्ही ठरवू शकतात हे प्लांट कोणता आहे. जर फायब्रस रूट सिस्टीम असेल म्हणजे तुम्हाला आपली केसांसारखी रूट सिस्टीम जर असेल तर ते म्हणजे असते मोनोकॉट. जर टॅपरूट सिस्टीम असेल ते असते डायकॉट. ते काय असते? डायकॉट. हे लक्षात ठेवा. मी हे जे डिफरन्स सांगतोय ह्यो 99% खरा आहे. 1% कुठंतरी एक्सेप्शन असू शकतं, पण 99% याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. दुसरं, याच्यासाठी तुम्हाला त्या प्लांटचा बळी द्यावा लागेल. व्हॅस्क्युलर बंडल वरून पण तुम्ही काय करतात? ओळखू शकतात ते प्लांट मोनोकॉट आहे की डायकॉट आहे. मोनोकॉट आहे की डायकॉट आहे. कसं ओळखू शकतात? तुम्ही काय करायचं, त्याचं जे खोड असेल ना, खोड त्याला कट द्यायचा. असा कट दिला, त्याच्यातलं बाजूला पार्ट काढायचं. व्हॅस्क्युलर बंडल मी अगोदरच सांगितलेलं आहे, जे इंग्रजीवाले त्यांना कळलं असेल, पण व्हॅस्क्युलर बंडल मराठीवाल्याला पण कळलं. व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय? तुमचं झायलेम प्लस फ्लोएम या दोघांना मिळून म्हटलं तर व्हॅस्क्युलर बंडल. झायलेम म्हणजे काय सांगितलं होतं? अन्न, जी तुमची पाणी असेल, पाणी वाहून नेणारी नदी. तुम्ही पाणी देताय रूटला, ते पाणी सगळीकडे पोहोचलं पाहिजे ना. ते पाणी वाहून नेणारी एक जण असते नलिका, त्याला जल नलिका आपण म्हणतो किंवा जलवाहिनी म्हणतो. ती असते तुमची झायलेम. मला इंग्लिश मधून काय म्हणते त्याला? झायलेम. जे तुम्ही खतं देतात त्याच्या रूट्सला, जे काय खतं देतात ते खतं सगळीकडे पोहोचण्याचं काम कोणाचं असते? फ्लोएम म्हणजेच तुमची अन्न नलिका असते. आणि या दोघांना एकत्रितरित्या काय म्हटलं तर व्हॅस्क्युलर बंडल म्हटलं तर. जर समजा तुम्ही स्टेम कापला, आता हे दोन्ही पण स्टेम मधून तुमच्या खोडामधूनच हे दोघं वर गेलेले असतील. तुमचं खोड कापल्यानंतर तुम्हाला असे विखुरलेले, स्कॅटर झालेले, विखुरलेले ऋषिकेशनी शब्द वापरलाय पहा, विखुरलेले. असे जर तुम्हाला झायलेम फ्लोएम असे विखुरलेले दिसले, अरेंजमेंट त्याची चांगली नाही, विखुरलेली कशी पण, कुठं पण झायलेम आहे, कुठं पण फ्लोएम आहे, असं जर दिसलं तर समजायचं ते प्लांट काय? मोनोकॉट आहे, एकदल आहे. पण जर समजा त्याची अरेंजमेंट एकदम व्यवस्थितपणे अशी रिंग आकाराची आहे, तर समजायचं ते प्लांट कसे? डायकॉट आहे, म्हणजे द्विदल आहे. म्हणजे काय? द्विदल आहे.
हे व्हॅस्क्युलर बंडलवरून तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर पानावरून सुद्धा तुम्ही समजू शकता. पानावरून पण समजू शकतात ते प्लांट एकदल एक द्विदल. कसं? तुम्ही पान घेतलं, ह्या पानावरती शिरा असतात, शिरा म्हणजे वेन्स असतात, वेन्स. या वेन्सची अरेंजमेंट अशी सरळ सरळ असेल, सरळ सरळ पॅरलल, त्याला काय म्हटलं तर पॅरलल, समांतर असे काय झालेले तुमचे इथं तुमचे वेन्स असे दिसतात, पानावर दिसतात. जर समजा समांतर असे तुमच्या वेन्स असतील, पॅरलल असे वेन्स असतील, तर समजायचं ते क्रॉप कसे मोनोकॉट आहे, ते क्रॉप कसे मोनोकॉट आहे. पण जर समजा त्याची अरेंजमेंट पा, इथं पा अरेंजमेंट, इथं पा अशी विखुरलेली दिसते, ब्रांच दिसतात पा आपल्याला, त्याच्यात फांद्या अशा तुमच्या अशा वेन्स दिसतात. कॉटनचं पाहिलं असेल असंच लिप असते पा, त्याच्या अशा वेन्स दिसतात पा, अशा सरळ रांगेत नाही दिसत, कसे पण वेन्स दिसतात. याला मी काय म्हणल, याला म्हणन डायकॉट प्लांट्स, याला काय म्हणन डायकॉट प्लांट्स. नंतर तुमच्या हातात जर फुल दिलं, फुल, तरी सुद्धा तुम्ही ओळखू शकतात ते मोनोकॉट आहे की डायकॉट. कसं? जर तुमच्या पाकळ्या, ह्या ज्या पाकळ्या असतील, फुलाच्या ज्या पाकळ्या, ज्याला आपण पेटल्स म्हणतो पा इंग्लिश मध्ये, पेटल्स, हे जे फ्लावर्स असतील, याच्या ज्या पेटल्स असतील, ज्या पाकळ्या असतील पा, ह्या पाकळ्या जर 3च्या मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, म्हणजेच 1 2 3 4 5 6, 6 आहे, 3 दुने 6, इथं किती 1 2 3 4 5 6, 6 आहे, 3 दुने 6, 9 असतील, 12 असतील, 15 असतील, म्हणजे 3च्या मल्टिप्लिकेशन मध्ये, तर तिथं समजायचं हे प्लांट कसं आहे मोनोकॉट, एकदल समजायचं. कसं समजायचं? एकदल. त्याच्यानंतर असे तुमच्या हातात फुलं आहेत, त्या फुलांमध्ये पाकळ्या ह्या 4 किंवा 5 आहेत, 3च्या मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीयेत, 3च्या गुणाकारात ते बसत नाही. 1 2 3 4 5, 5 दिसते तिथं, 1 2 3 4 5, 5 दिसते, 3च्या मल्टिप्लिकेशन मध्ये का नाही. हे सगळे प्लांट कसे असतील? डायकॉट. हे कसे असतील? डायकॉट असतील. लक्षात आलंय? इथपर्यंत क्लिअर आहे? सिंपल आहे पा, एकदम सिंपल आहे पा. आपलं जर ऑब्झर्वेशन शेतीत जर चांगलं असेल ना, ऍग्रिकल्चर काहीच नाही रे. ऍग्रिकल्चर तुम्ही येऊन इथं सांगू शकतात त्या गोष्टी, काहीच नाही. फक्त आपलं ऑब्झर्वेशन तेवढं कडक असलं पाहिजे. शेतात गेल्यानंतर सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करता आल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपल्याला लगेच कळून जातात. आता हे रूट्स असतील, हे पाहिलेलं नाही कर तुम्ही, सोटमूळ कोणाला म्हणते, आणि त्याच्या फायब्रस, फक्त हे इंग्लिश मधून मांडलंय, दुसरं काय, बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत, फक्त त्याला एक सायंटिफिक भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न ॲग्रोनॉमी मध्ये झालाय, बाकी काहीच नाही. ठीक, हे क्लिअर आहे, हे कळलंय. आता इथं प्रश्न असते तुमचे, इथं प्रश्न असते. कुठं कुठं प्रश्न ते मी शेवटच्या पॉइंट मध्ये सांगेलच, पण इथं प्रश्न असते. मग सर, हे जे तुमचे मोनोकॉट असतील, डायकॉट, हे मला समजलं. ह्यांच्या ज्या फॅमिली असतील, ह्या फॅमिलीच्या बेसिसवरती सुद्धा क्लासिफिकेशन आहे. यांच्या ज्या फॅमिली येतात ना, तुमचं पोयासी, ग्रॅमिनी, अशा ज्या फॅमिली येतात ना, ह्या फॅमिलीच्या बेसिसवरती सुद्धा क्लासिफिकेशन आहे. आता मी जे काही मोनोकॉट सांगितलं, एकदल, ह्या एकदलची 99% फॅमिली असते ग्रॅमिनी. फॅमिली कोणती असते? ग्रॅमिनी. लक्षात ठेवा. त्याला दुसरं नाव आलंय पोयासी, त्याला दुसरं नाव काय आलंय? पोयासी. हे लक्षात ठेवायचं बरं का नाव. इथं पेपरचा पार्ट सुरू होतो, पोयासी. जेवढे काही गवत वर्गीय असतील ते सगळे ग्रॅमिनी. सर, शुगर केन गवत आहे का? गवत वर्गीयच आहे. गहू काय गवत आहे का? गवत वर्गीयच आहे. सगळे काही गवत वर्गीय, म्हणजेच तुमचे जे काही ग्रासेस असतील ते सगळे ग्रॅमिनी फॅमिलीमध्ये येतात. कुठे येतात? ग्रॅमिनी. मोनोकॉट जे एकदल असतील त्यांची फॅमिली बऱ्यापैकी कोणती असते? ग्रॅमिनी असते, किंवा त्याला दुसरं नाव काय? पोएसी. याच्यामध्ये अजून एक पॉइंट, जेवढे काही सिरियल्स असतील, सिरियल्स म्हणजे तृणधान्य. सिरियल्स म्हणजे काय? तृणधान्य. सगळे तृणधान्य, ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्यांची फॅमिली कोणती असते? ग्रॅमिनी असते. कोणती असते? ग्रॅमिनी. याच्यामध्ये शुगर केन, आता सगळ्याची तृणधान्य, मला गहू माहितीये सर, मला मका माहितीये सर, मला बाजरी माहितीये, मला ज्वारी माहितीये, पण शुगर केन हे ग्रॅमिनी मध्ये येतं का? तर शुगर केन सुद्धा हे ग्रॅमिनीच फॅमिलीचं आहे.
हे लक्षात ठेवा. ग्रामिनीज फॅमिलीचं आहे. नेपियर ग्रास, जे की तुम्ही ज्याला गिन्नी गवत, नेपियर ग्रास, ते ग्रास जे असेल ते सुद्धा कशात आहे, मोनोकॉट मध्ये आहे, मोनोकॉट मध्ये. आणि ते सुद्धा कोणत्या फॅमिलीत येतंय, ग्रॅमिनी फॅमिलीमध्ये येतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचा इथं मराठीतून लिहिलंय, आता हे सगळंच माहिती. भाताला काय म्हणते, गहू, मका, भात, ज्वारी, बाजरी, हे सगळे काय मोनोकॉट आहेत, सगळे काय ग्रॅमिनी फॅमिलीतले. ऊस पण त्याच्यामध्ये येतो, नेपियर गवत पण त्याच्यामध्ये येतं. दुसरं एलिएसी महत्वाचं आहे, हे पेपरला विचारू शकतात. एलिएसी किंवा लिलिएसी, कांदा आणि लसूण यांच्या ह्या फॅमिलीत, यांच्या फॅमिली ओनियन आणि गार्लिक, एलिएसी आणि लिलिएसी या फॅमिलीमध्ये येतात, हे लक्षात ठेवा. पुढं डायकॉट. डायकॉट मध्ये कोण कोण आहेत मी सांगितलं. डायकॉट म्हणजे काय, द्विदल. डायकॉट म्हणजे काय, द्विदल. हे बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळे पल्सेस म्हणजे कडधान्य तिकडे होते. तृणधान्य, तृणधान्य म्हणजे सिरियल्स, ते सगळ्याची सगळ्यांची फॅमिली काय, ग्रॅमिनी ही फॅमिली पा. आणि जेवढे काही पल्सेस असतील, जेवढे काही कडधान्य असतील, ते सगळे कोणत्या फॅमिलीत येतात, लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये येतात. लेग्युमिनेसी फॅमिली. आता बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो, ते सगळे कन्सेप्ट माझ्यावर सोडा, मी तुमचे क्लिअर करून देईल. परंतु असा एक गैरसमज असतो, सगळे पल्सेस हे लेग्युमिनेसी किंवा सगळे लेग्युमिनेसी क्रॉप्स हे पल्सेस असतात. सगळे लेग्युमिनेसी क्रॉप्स हे पल्सेस असतात, मान्य, ठीक आहे. पण अजून एक गैरसमज हा असा असतो, सगळे लेग्युमिनस क्रॉप नायट्रोजन फिक्सेशन करतात. म्हणजेच जो वातावरणातला जो नायट्रोजन असेल त्याला ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतात, असं एक गैरसमज. याला एक एक्सेप्शन आहे, राजमा. राजमाची भाजी तुम्ही खाता ना, तो राजमा एक्सेप्शन आहे. तो आहे तुमचा लेग्युमिनस क्रॉप्स, त्याची फॅमिली सुद्धा लेग्युमिनस आहे, पण तो नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. म्हणजेच तो वातावरणातला नायट्रोजन ऍब्सॉर्ब करत नाही, त्याला एक्सेप्शन आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, प्रत्येक लेग्युमिनस क्रॉप हा नायट्रोजन फिक्सेशन करल असं नसतं, असं नसतं, हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यावर मी सांगेल, पण हे लक्षात ठेवा, जेवढे काही कडधान्य असेल ते सगळे बऱ्यापैकी लेग्युमिनस क्रॉप मध्ये येतात. म्हणजे जे द्विदल वर्गीय असतील ते सगळे कुठे येतात, लेग्युमिनस. याच्यामध्ये चिकपी, तुमचा हरभरा असेल, तुमची त्याच्यानंतर तूर असेल, त्याच्यानंतर तुमचा मूग असेल, उडीद असेल, हे सगळेचे सगळे कशात येतात, लेग्युमिनेसी मध्ये. आणि काही ऑइल क्रॉप्स म्हणजे तेल वर्गीय जे काही बिया तुमच्या आहेत, ते काही ऑइल क्रॉप्स जे असतील ते सुद्धा येतात. म्हणजे जसं की ग्राउंडनट असेल, याची सुद्धा फॅमिली काय असेल, लेग्युमिनेसी असेल. सोयाबीन असेल ते पण लेग्युमिनेसी असेल पा. लेंटिल असेल ते पण लेग्युमिनेसी असेल पा. काही तेल वर्गीय सुद्धा लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. ठीक, पुढे गेल्यानंतर अतिशय महत्वाचं, पेपरला आयबीपीएस ला विचारलेला प्रश्न, ओकराची फॅमिली कोणती. ओकरा जी असेल ती मालवेसी फॅमिलीमध्ये येते. कॉटन, कपाशी आणि तुमची भेंडी, त्याच्यानंतर रोसेले, गुलवे ज्याला आपण म्हणतो गुलवे पा, रोसेले, ही मालवेसी फॅमिलीमध्ये येतात, हे लक्षात ठेवा, मालवेसी. तर याचा प्रश्न विचारलेला ओकराचा पा. दुसरा ऍस्ट्रेसी, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. तुमचं सूर्यफूल असो, तुमची करडई असो, सॅफफ्लावर किंवा सूर्यफूल, यांची फॅमिली काय, कॉम्पोजिटी, जुनं नाव, नवीन नाव ऍस्ट्रेसी. हे आता मराठीत वाल्यांना सुद्धा ऍस्ट्रेसिस आहे आणि इंग्लिश वाल्यांना सुद्धा ऍस्ट्रेसिस आहे. फक्त सॅफफ्लावरला म्हटलं तर करडई आणि सनफ्लावरला म्हटलं तर तुमचं सूर्यफूल पा. दुसरं सोलेनसी, पोटॅटो असेल, बटाटा, टमाटर, मिरची, त्याच्यानंतर तंबाखू, हे सगळेचे सगळे काय सोलेनसी फॅमिलीमध्ये येणार आहेत, हे पण महत्वाचं आहे. पेडेलिएसी, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तुमचं जे तीळ असेल, तिळगुळ, या गोड गोड बोला, संक्रांतीच्या वेळेस तिळगुळ, त्याच्यातले तीळ जे आपण वापरतो ते तीळ म्हणजे सिसॅमम, याची फॅमिली कोणती, पिडेलिएसी पा. ही पण पेपरला विचारलेली आहे, पेपरला विचारलेली. आणि त्याच्यानंतर लिनसीड म्हणजे ज्याला आपण जवस म्हणतो पा, जवस. आणि लिनसीड पासून जे फायबर निघतं, जे फायबर आपण बाहेर काढतो, ज्यूट पासून फायबर निघतं, कॉटन पासून फायबर निघतं, तसंच लिनसीड पासून सुद्धा फायबर निघतं. जगात याला म्हटलं जातं फ्लॅक्स, त्याच्या फायबरला काय म्हटलं तर फ्लॅक्स. हे जे जवस असेल याची फॅमिली लिनिएसी पा. सोपं आहे, लिनसीड लिनिएसी, तसं जवस लिनिएसी फॅमिली पा. लक्षात आलंय. अशा प्रकारे तुमचे सगळेचे सगळे बॉटनिकल म्हणजे फॅमिलीच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन होतं. समजलंय का मला एवढं सांगा. आजचं लेक्चर समजलंय का.
क्लिअर आहे का? मराठीवाले सांगा, त्याच्यानंतर इंग्लिशवाले पण सांगा, सगळेच पटापट. शिवाजी, सोमनाथ, ऋषिकेश, शुभम, क्लिअर आहे सगळ्या गोष्टी, कुठली अडचण नाही, शिकवलेलं समजतंय. शिकवलेलं समजतंय का मला सांगा, शिकवलेलं समजतंय का? शिकवलेलं समजतंय ना, काही अडचण नाही ना? असेल तर बिंदास सांगत चला, तुम्हाला बिंदासपणे विचारत चला. ऍग्रीकल्चर मध्ये ऋषिकेश म्हणते जाकास, पूजा हो म्हणते. तुम्हाला ऍग्रीकल्चर मध्ये IBPS नुसार जर पेपर आला, जबाबदारी ही माझी खूप वाढलेली असेल. मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचा सर्वोत्परी प्रयत्न करेल, सर्वोत्परी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला समजणार नाही, असे कुठलेच कन्सेप्ट राहणार नाही, याची जबाबदारी माझी असेल, हे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये नेमकी कुठले कुठले प्रश्न येतील पहा, लक्षात ठेवा, हे महत्वाचं असेल सगळ्यात. आपल्याला PhD करायची नाही, तुम्हाला समजून सांगायची जबाबदारी माझी असेल. पण तुम्हाला काय याच्यात PhD नाही करायची, तुम्हाला व्हायचं कृषी सहाय्यक अधिकारी किंवा कृषी सेवक किंवा ग्रामसेवक, तलाठी, ज्याला ज्याला ऍग्री असेल ते. याच्यामध्ये फक्त क्वेश्चन ओरिएंटेड राहायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं. काय? फॅमिली पहिलं लक्षात ठेवतं. फॅमिली, फॅमिलीमध्ये सिसॅममची फॅमिली विचारलेली, ती पेडेलियासी म्हणजे तिळाची फॅमिली विचारलेली. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायची ओकरा म्हणजे भेंडी, त्याच्यानंतर कॉटन, त्याच्यानंतर रोसेली यांची फॅमिली मालव्यासी ही विचारलेली. आता सर ग्रॅमीन आणि लेग्युमिनेसी वरती प्रश्न येत नाही येणार का? कारण हे जे क्रॉप असेल बाबा, हे क्रॉप तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेत, स्वतः सगळ्या गोष्टी पाहताय, त्याच्यामुळे असे प्रश्न नाही. प्रश्न विचारणारा विचार काय करतो माहितीये का? तुमचं कन्फ्युजन कुठं होईल आणि पोरं कुठं भर देत नाही अशा ठिकाणी तो प्रश्न विचारतो. आता इथं प्रॉब्लेम काय होतो पहा, ओकरा कॉटन माहिती हो, कारण का ओकराला हॉर्टिकल्चर क्रॉप आहे, आपण मायनर म्हणून सोडून दिलेलं असते. प्रश्न विचारतात पहा. दुसरं, हा शिवाजी म्हणतात राजमा, त्याच्यावर विचारते. पण राजमाचं मी डिटेल ज्यावेळेस आपलं पिकं सुरू होतील त्यावेळेस सांगेल. मी एक पॉइंट ऍड केला फक्त इथं, कारण बऱ्याच जणांचं ते प्रॉब्लेम आहे की सर सगळेच लेग्युमिनेसी क्रॉप्स हे नायट्रोजन फिक्सेशन करतात, म्हणून ते पॉइंट मी समजून सांगितलं. असं काही नाही, त्याला एक्सेप्शन राजमा आहे, जे लेग्युमिनस असून सुद्धा नायट्रोजन ऍब्सॉर्ब करत नाही. हवेतला नायट्रोजन ते स्वतः घेत नाही किंवा ऍब्सॉर्ब करत नाही पहा. त्याच्यामुळे त्याच्यावर पण प्रश्न राहील, जसं तुमचं मत शिवाजी. राजमावरती पण प्रश्न राहतो. पुढं नेपियर ग्रास याची फॅमिली, शुगर केनची फॅमिली. कारण बऱ्याच जणांना असं वाटत असते सर शुगर केन वेगळ्या फॅमिलीतला असू शकतो, पण शुगर केन सुद्धा ग्रॅमिनी फॅमिलीतला आहे, ते सुद्धा गवत वर्गीय आहे, हे लक्षात ठेवा. ते सुद्धा काय गवत वर्गीय, त्याच्यावर प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला स्पर्मॅटोफाइट याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. स्पर्मॅटोफाइट म्हणजे काय? बीजोत्पादन ज्या वनस्पती असेल, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला सीड भेटते, अशांना काय म्हणत? स्पर्मॅटोफाइट म्हणत, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तीळ आणि लिन्सीड डायकॉट मध्ये येतात का? आता तीळ जे असेल पा, तीळ तुम्ही जर पाहिलं असेल, तिळाचं कधी पाहिलं का तुम्ही? तीळ आता तुम्ही पाहिलं असेल ना, तीळ जे असेल. आता हे पा, ह्या डायकॉट मधल्या फॅमिलीत तीळ पाहिलं असेल, तर हे तुमचं लिनियासी असेल, जवस असेल किंवा तीळ असेल, हे डायकॉट मध्ये तुमची फॅमिली येते. फॅमिली लक्षात आलं. याच्यानंतर अजून जो प्रश्न विचारला जाईल तो प्रश्न तुमचा ॲग्रोनॉमीची डेफिनेशन तर विचारणार नाही पा. त्याच्यानंतर जर विचारलं तर पोटॅटो, टोमॅटो, टोबॅको अशांच्या फॅमिली म्हणजे सोलेनसी फॅमिली हे विचारलं जाईल पा. बस एवढे प्रश्न लक्षात आलं. एवढे म्हणजे फॅमिलीवरती प्रश्न राहील आजच्या लेक्चरमध्ये, हे लक्षात ठेवा. फॅमिलीवरती त्यात विचारलेले प्रश्न IBPS ला पेडेलियासीवर विचारलेला, ओकरावर विचारलेला आहे, हे विचारलेले प्रश्न आहेत. त्याच्यामुळे हे बाकीचे पण आपल्याला माहित असले पाहिजे. जसं जसं तुमचे क्रॉप सुरू होतील तसं तसं त्याच्या खाली फॅमिली पण लिहिलेलं असेल, त्याच्यामुळे तिथं चिंता करायची काही गरज नाही. तुमच्या फॅमिली तिथं पण क्लिअर होऊन जाईल. ठीक, थांबायचं इथं, थांबूया आपण. ज्याला ज्याला लेक्चर याचे ज्या PDF असेल, हा अजून एक दुसरी गोष्ट, थोडंसं आमच्याकडून लेट होतोय पा, आमचं थोडं DTP आजारी आहे, तर आजच्या दिवस थोडंसं ऍडजस्ट करा. उद्या सकाळपर्यंत तुमच्या 11 वाजेपर्यंत PDF पडलेले असतील पा, PDF पडलेले असतील, तर ते एवढं फक्त ऍडजस्ट करून घ्या. दुसरं क्विजेस, आता बऱ्याच जणांना क्विजेस द्यायचं माहित नाही पा. बऱ्याच जण काही जण मध्येच टिक करणार, मध्येच काहीतरी करणार, हे काय करू नका. जे किशोर सर तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील खाली
ते इन्स्ट्रक्शन फक्त व्यवस्थितपणे फॉलो करा, ते क्विजेस व्यवस्थितपणे देत चला, तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल पहा. ठीक. आणि रात्री 9 वाजता आपलं दुसरं लेक्चर आहे, ते युट्यूब वरतीच होईल. लक्षात ठेवा. त्याला लाईव्ह करायचं आहे. त्याला लाईव्ह करायचं. ते बीज जे काय आपलं म्हणजे सीड टेक्नॉलॉजीचा तिसरा पार्ट असणार आहे, सतीश सरचं लेक्चर असणार, ते तुम्हाला 9 वाजता करायचंय पहा. ठीक. तर आपण इथं थांबूया. आणि 10ला तुमचे क्विज असतील पहा. 10ला तुमचे क्विज असतील. ठीक. आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या संध्याकाळच्या 7च्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.